योगदान दिलंय त्या सर्वांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष असं स्वागत करूया आणि जाऊया आपण मागच्या दिशेनं. अगदी जोडतील गुलशन पाटील आणि मी सुद्धा असेन अगदी जॉईन. अगदी सलामीची जोडी दाखल झाली आहे, परंतु सर्वांचं करूया आपण सहर्ष स्वागत युवा क्रांतीवीर DK चषक 2025 मध्ये. आजच्या रात्रीतली अगदी पाहायला गेलं तर इथून क्वार्टरची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. महागणपती चिरनेर संघ कालच्या रात्रीमध्ये अगदी पाहायला गेलं तर चांगला परफॉर्मन्स राहिला आणि आज नागाव संघाचा समोर अगदी खेळताना तुम्हाला पाहायला जरूर मिळणार आहे. विचार केला नागाव संघानं पहिली मॅच ही डिफेन्स करून जिंकली आहे, त्यानंतर पाहायला गेलं तर धावा चेस करून जिंकल्यात, परंतु आता महागणपती चिरनेर संघाच्या अगेन्स्ट खेळली ती कशी राहणार आहे नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही संघ आपण पाहताय 2-2 सामने जिंकून पुढे आलाय आणि अशा परिस्थितीमध्ये मग आता खूप महत्वाची मॅच आहे. बघा कृपया सामना सुरू असताना थोडस विनंती करतोय बघा आम्ही की थोडं थांबा आणि त्यानंतर पुढे जा आपण गाडी घेऊन. चला जाऊया बॅक टू द क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी. दोन्ही टीमचं भवितव्य या मॅचवर आहे. जो जिंकेल त्याला मात्र पुढचं तिकीट मिळणार आहे सुपर 4चं. आणि मग कोणता तो संघ असेल. पहिला चेंडू इथून मात्र काय लाजवाब फटका पाहायला मिळतोय बघा. मिस्टर 360 अगदी आपण पाहू शकाल पूर्णपणे झोकवून दिलं. अगदी खेळपट्टीच्या ऑफस्टमच्या बाहेर निघाले. अगदी ओळखलं, पाहिलं, परखलं, चेंडूला मात्र बॅटवर घेतलं आणि लॉंग लेगचं क्षेत्र निवडत असताना येतोय हा पहिल्या चेंडूवर दमदार फटका. आल्या 4 धावा. चौकार. अगदी या फलंदाजानं दिल्या 4च्या मध्ये संघाची श्री गणेश देखील पाहायला मिळाली. यावेळीचा बॉल थोडा मिस टायमिंग होतं, परंतु क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी स्ट्राईक रोटेट झाल्या. राईट हँड लेफ्टीचा कॉम्बिनेशन तुम्हाला जरूर मैदानाच्या आतमध्ये नागाव संघाकडून पाहायला मिळेल. अंतरा ट्रान्सपोर्टचे सर्व आपण पाहताय. आमचे सन्माननीय शामशेदजी ठोंबरे साहेब यांच्या माध्यमातून आमच्या समालोचकांसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आला. धन्यवाद. आपलं मनपूर्वक स्वागत. दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहताय आणि त्यांचं आपण करूया सहर्ष असं स्वागत. जाऊया मागच्या दिशेनं पुन्हा एकदा. 5 धावा फलकावर लागलेत. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा. यावेळेसला पहा भन्नाट वेग होता. प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न देखील केला गेला होता, परंतु वेगा पुढे बॅट चालली नाहीये आणि डॉट बॉल आलाय. बघा आपण पाहता आमचे चिरनेरचे धैर्य तुषार पोपेरकर यांच्या माध्यमातून विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. 3 विकेटला 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि पुढच्या इनिंग मध्ये अगदी षटकारासाठी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज इथं आलाय. 3 षटकारांसाठी आपण पाहता आणि विकेटसाठी सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज. जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. अगदी सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळत आहे. पहिल्या चेंडूवर 4 आपण पाहिल्या, त्यानंतर सिंगल आली, त्यानंतर डॉट आले आणि मग टोटल 4 चेंडूचा खेळ मात्र संपला. धावसंख्या 5 पाहायला मिळत आहे. गुलशन अगदी दोन्ही टीम साठी महत्वाची मॅच आहे, कारण जर विचार केला आपण इथून मात्र बॅटचा आणि चेंडूचा संपर्क जुळलाय चांगला. प्रॉपर टायमिंग आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि पाबंदी असताना जर आपण विचार केला तर मग फिल्डर नाहीये आणि येतोय हा षटकार. अगदी पाहिलं गेलं तर दोन्ही संघ ज्या वेळेसला घरातून निघाल्याने गरजे त्यावेळेला मनामध्ये पाहिले तर एक ट्रॉफी आपल्या गावामध्ये आणायची आणि त्याच उद्देशानं या 2 संघाचा खेळ आज प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अगदी पाहिलं तर 32 संघांचा आपण या स्पर्धेमध्ये सहभाग पाहिला आणि त्यामधून मग पहिल्या रात्री जर आपण विचार केला तर श्री स्वयंभू माऊली स्पोर्ट धाकटा खांदा आपण पाहिला. शिवकर संघाला आपण पाहिलं, त्यानंतर आपण धाकटा खांदा संघाला पाहिलं आणि त्यानंतर आपण जो संघ पाहिला तो संघ कालच्या रात्रीमध्ये खारकोपर संघ. आणि मग आजच्या रात्रीमधून कोणता संघ जातोय हे सुद्धा पाहायला मिळेल, कारण मालिकावीराची बाईक आणि पुन्हा एकदा त्या बाईकचा हकदार मग एखादा
ज्याच्या नावावर अनेक बाईक असतील तो इथून मात्र फटका आपण पाहता ऑन साइडला ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. अगदी क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल मिळाली आणि या सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या टोटल आता 13 धावा तुम्हाला पाहायला मिळते. 13 रन्स स्कोर कार्डवर तुम्ही पाहू शकाल. विदाउट लॉस टीम बॅटिंग करताना आपण पाहता नागाव संघ मागचा सामना काय लाजवाब झाला. जी चिर्ले संघाने बॅटिंग केली ना त्यांच्याच अगदी पावलावर पाऊल देऊन टिक फॉर टॅट आपण पाहिला. षटकार चौकार चौकार षटकार तुफानी फलंदाजी आणि त्यानंतर नागाव संघाने तो सामना जिंकला. बघा सुबोधजी वाकडीकर आपण कुठे असाल तर या सुबोधजी वाकडीकर. अगदी पाहायला गेले तर मॅच पहिली डिफेन्स करून जिंकली होती नागाव संघ, परंतु यावेळेसला चिरनेर संघ त्यांच्या अगेन्स्ट आहे. चांगली धावसंख्या येत्या 3 षटकामध्ये जमवणं फार महत्वाचं असणार आहे, कारण की चिरनेर संघाकडे देखील चांगली बॅटिंग लाईन आहे आणि त्या धावा चेस करण्याची क्षमता त्यांच्याकडे देखील आहे, परंतु मिस टायमिंग आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि पहिला धक्का मिळाला जातो नागाव संघाला. फलंदाज बाद होतील रोहित पाटील. मिस टायमिंग होतं, पडून मारलं होतं, एलिव्हेशन कमी, त्यानंतर पॉवर देखील कमी पाहायला मिळाल्या आणि पहिला धक्का डिझा. अगदी पहा महागणपती चिरनेर संघ इथून शेखरची कमबॅक करताना पाहायला मिळतो, कारण की अगदी अस्त्र पाहिलं ना तर गोलंदाजी आहे ती महागणपती चिरनेर संघाकडे आणि पुरेपूर आता इथून गोलंदाजी चांगली आहे त्यांच्या माध्यमातून अद्यापर्यंत राहिली आहे. अगदी पाहायला गेलं तर पहिल्या ओव्हरमध्ये जरी चौकार षटकार तुम्हाला पाहायला मिळाले असतील, परंतु त्यानंतर विकेट देखील प्राप्त केल्या. प्रत्युत्तर नागाव संघाला देखील दुसऱ्या षटकामध्ये दिलं जातोय. हेच तर क्रिकेट आहे. वार पलटवार अगदी कुरघुड्या त्यांचे उत्तर प्रश्न आणि या सर्व गोष्टी पाहता. बघा इथून मात्र काय करते बघा, सिंगलला डबल मध्ये परावर्तित कन्वर्ट करण्यासाठी सरसावले होते, खेळपट्टीच्या खूप पुढे गेले होते, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर नकारले गेलंय आणि बॅक टू द परत आपण पाहिलं तर इंटू आपण पाहू शकाल टॉपिंग क्रीज मध्ये आले आणि त्यानंतर मात्र एकच सिंगल. जीव अगदी धोक्यामध्ये घातला होता, परंतु जीव मुठीत घेऊन पुन्हा एकदा आले आणि त्यानंतर बचावले गेले आहेत. अगदी नागाव आणि चिरनेर अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मग कितीचं टार्गेट कितीचं वन सेट केलं जाईल या मॅच मध्ये इनिंग मध्ये हे सुद्धा आपण पाहूया. इथून मात्र अगदी हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न, प्रॉपर स्ट्रोक कन्वर्ट होत नाहीये. एक सिंगल इथून मात्र कंप्लीट केली गेली आणि या सिंगलच्या बरोबरीनं धावसंख्या टोटल जोडली ती धावपलकावर 15 धावा. नागाव संघ अगदी मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं षटकार चौकारांची तुफानी फटकेबाजी सुरू होती, परंतु आता मात्र या मॅच मध्ये जी चिरनेर संघाची भेदक गोलंदाजी आहे त्यांच्यासमोर थोडासा चाचपडतोय, अगदी लडखडतोय, मागे राहतोय आणि एक चौकार एक षटकार जर वगळला तर टीमची धावसंख्या आपण पाहिली तर टोटल 15 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहे. अगदी जर गोलंदाजांना तुमच्यावर हल्ले चढवले तर प्रत्युत्तर डॉट न हे सातत्यानं गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये देणं फार महत्वाचं आहे, परंतु पहा मिस टायमिंग आहे, प्रॉपर नजर नाहीये या बॉलावर आणि इथून पहा पूर्णपणे जकडून आणि थोडस भेदक आणि ती चूक मारा अगदी महागणपती चिरनेर संघाच्या गोलंदाजांकडून राहिल्या. अगदी पाहायला गेलं तर मागील मॅच मध्ये जरी चेस करून नागाव संघानं विजय संपादित केलं जरूर केला होता, परंतु या मॅच मध्ये पूर्णपणे थांबून ठेवला. फुटवर्कचा वापर केला, अगदी ऑफसाईडला खेळलाय फटका, परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगलच्या मध्ये धावसंख्या पाहिली तर टोटल 16 धावा धावफलकावर लागल्यात. प्रश्न अद्याप पाहायला गेलं तर सॉल्व्ह झाला नाही या 2 षटकामध्ये, कारण की चांगली टार्गेट सेट करावी लागेल, कारण की 3 षटकांची ही मॅच आहे शेखरजी. अगदी आपण पाहताय बघा चिरनेर टीम साठी 3 विकेट साठी पारितोषिक आलंय. इथे 500 रुपये तुषारजी फोपरकर साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक आलाय. अगदी
चिरणे टीमसाठी बघा 500 रुपयाचा कॅश प्राईज. टोटल धावसंख्येचा आपण विचार केला तर 2 षटकांचा खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्या 12 धावा आणि या षटकामध्ये कमबॅक राहिलं विवेक हातनोलकरचं. काय षटक राहिले बघा, फक्त 4च धावा दिल्या. टोटल 8च्या सरासरीनं आता मात्र 16 धावा. आता विचार करावा लागेल गुलशन नागाव टीमला, जी मागच्या मॅच मध्ये फटकेबाजी झाली ती फटकेबाजी आता पुन्हा एकदा या मॅच मध्ये दाखवावी लागेल. कमीत कमी 18 चेंडू 3 षटकामध्ये 35 तरी धावा येणं खूप महत्वाचं आहे. आणि मग त्या धावा येतील का, जमतील का, कारण अगदी प्रश्नचिन्ह मी म्हणेन सर्वांच्या मनामध्ये पाठीराख्यांचे असणार आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जी बॅटिंग करणारा संघ आणि मग राकेश आणि बंटी हे मात्र काय करतील पाहायचं. पण बॉलिंग मार्कवर येतोय निहार बैकरला आपण पाहत आहे. निहार बैकर शिलोन गावाच्या एंड कडून अगदी पंचाच्या डाव्या बाजूला पहिला चेंडू स्लॉगॉरचा षटक, त्यामधील पहिला चेंडू पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर अगदी फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग, प्रॉपर स्ट्रोक, अगदी काऊ कॉर्नरचे क्षेत्र निवडलं जात आहे आणि येतोय हा षटकार. थँक्यू सो मच. षटकार आल्यानंतर डगआउट मधून टाळ्यांचा आवाज आला बघा, कारण शांत जो होता संघ आपण पाहू शकाल पाठीराखे. कारण ज्या वेळेला चांगली गोलंदाजी चिरनेर संघ अगदी आनंद साजरा करत होता, टाळ्या वाजवत होता, नागाव संघ शांत होता. परंतु षटकार आल्यानंतर थोडासा शांत चिरनेर संघाला आपण पाहिलं. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो, कधी आनंद देतो, कधी शांत ठेवतो, तर कधी रडवतो, कधी हसवतो. इथून मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचं मानस आखलं होतं, मनामध्ये पूर्णपणे प्रयत्न केले होते, परंतु प्रयत्नांना यश मात्र आलं नाहीये. उंच उडाला चेंडू, उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळाली आणि इथून मात्र टिपला जातोय झेल. आणि त्यानंतर मात्र आणखी एक विकेटचं पतन. बंटी पाटील हा बॅक टू द डगआउट. तर फलंदाजांना षटकार लगावलं होतं, गोलंदाजाच्या हातात चेंडू होता आणि त्यांनी मात्र चांगला कमबॅक केला. ज्यावेळेसला षटकार टोटकलं, थोडासा आत्मविश्वास त्याला समजवलं गेलं, तिथून योग्य ते लेंथवर बॉल टाकलाय, मिस टायमिंग होतं आणि विकेट गमावले. टोटल धावसंख्या पाहायला गेलं तर 22 धावा धावफलकावर लागल्यात. अंतिम पाहायला गेलं तर काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून पाहणं गरजेचं आहे या अंतिम बॉलवर कशा पद्धतीच्या धावा गोळा करतात त्या नागाव संघाचे फलंदाज. प्रश्न अद्याप अगदी उभा आहे. इथून जर चांगली बॅटिंग राहिली 30 धावा अगदी पाहायला गेले तर प्लस करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर बघा आमचे सोमटणे गावचे गणेशजी पाटील, राजेश हातमोडे, त्यानंतर आमचे संदीप पाटील यांचे सुपुत्र बघा, अगदी यांना पाहू शकाल, ते सुद्धा स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले. त्यांचा आपण करूया सहर्ष असं स्वागत. एक चांगले खेळाडू आहेत, चांगला खेळ सोमटणे टेनिस सिटी करत असतात. इथून मात्र आली एक सिंगलच्या बरोबरीने धावसंख्या टोटल 23 धावा तुम्हाला पाहायला मिळतील. 23 रन्स गुलशन लागत आहेत. चेंडू मात्र 3 संपले, 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. पूर्वार्ध सुरू आहे, स्लॉगरचं षटक आहे आणि मग आता या 3 चेंडू मध्ये जितक्या धावा येतील त्या कशा काय येत ना, परंतु ते येणं आणि जमवणं हे आता करावं लागणार आहे. परंतु गोलंदाजी आता मात्र निहार बैकर पुन्हा एकदा सज्ज असेल. इथून मात्र फुलटॉस चेंडू आपण पाहताय, अगदी डीप मिड विकेटला खेळतोय, क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येतोय, सिंगल पूर्ण झाली. योग्य फेकी पाहायला मिळतं. काय फेकी होती बघा, लाजवाब थ्रो पाहायला मिळाला. अगदी प्रॉपर यष्ट्यांच्या जवळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आलाय. एकच सिंगल मिळाली आणि धावसंख्या टोटल आता 1 न वाढली. धावसंख्या जमली ती म्हणजे 24 धावा. एकाच बिगेट येणं महत्वाचं आहे. कमीत कमी आता मी म्हणेन 30 पर्यंत तरी जाणं हे नागाव टीम साठी अनिवार्य असेल. जर या मॅच मध्ये अगदी अस्तित्व ठेवायचं असेल, या मॅच मध्ये जिवंत राहायचं असेल या स्पर्धेमध्ये, तर 30 ते 35 धावा येणं महत्वाचं आहे. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढतोय, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, फेकी सुरेख, एकच सिंगलच्या बरोबरीने आता 25 धावा, 25 रन्स. अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल आणि काय निहारचं षटक राहिलंय. हा चेंडू आपण पाहताय, अंतिम शेवटचा चेंडू, अगदी ऑफ स्टंपवर रिलीज केला वेगानं,
वेग होता आणि त्या वेगावर मात्र आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने टप्पा लाईन आणि लेन पाहायला मिळाली आणि मग इथून मात्र बीट झालेत. 3 षटकं संपली, 18 चेंडूचा खेळ मात्र पूर्ण झाला आणि धावसंख्या टोटल जमली ती म्हणजे आपण पाहताय आर्यन 11 नागाव टीमची धावसंख्या 25 धावा. आता येणारी चेंडू 18 जर आपण पाहिले तर 26 धावेची गरज आहे गुलशन. आणि मग एक 26 धावा म्हटलं तर मी म्हणेन तसं आव्हान महागडे नाही चिरणे टीमसाठी, पण तो क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. अगदी जर जी गोलंदाजी नागाव चिरणे टीमनं केली आहे ना तीच नागाव टीमनं जर केली, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जितक्या कमी धावा खर्च करता येतील त्या जर केल्या तर या मॅचचं चित्र अगदी शेवटपर्यंत गुलशन पाहायला मिळेल. अगदी विचार केला तर 3 षटकामध्ये धावा जरी नागाव संघानं कमी बनवल्या असतील परंतु रोखण्याची क्षमता आहे. कारण की पहिल्या मॅचचं जर आपण उदाहरण घेतलं ती क्षमता ती गोलंदाजी त्यांच्याकडे आहे आणि त्याच आत्मविश्वासानं आता इथून नागाव संघ मैदानाच्या आतमध्ये करेल का, परंतु विसरून चालणार नाहीये. ताकदवर संघ चिरनेर संघ देखील आहे. बॅटिंग लाईन त्यांच्याकडे चांगली आहे परंतु 18 बॉल त्यांच्याकडे आहेत आणि कशा पद्धतीने आता इथून फेस केला जाईल. नागाव संघाचे गोलंदाजांना इथून पाहायला गेलं तर पूर्णपणे जिम्मेदारी संघाची घ्यावी लागेल आणि कमीत धावेंपर्यंत रोखून ठेवणं चिरनेर संघाच्या फलंदाजांना फार महत्वाचं असणार आहे. नक्कीच कारण क्रिकेट हा खेळ आपण पाहिलं ना अगदी CRICKET या 7 शब्दांमध्ये लपलेला क्रिकेटचा खेळ आणि मग अगदी त्या 7 शब्दांसाठी आपण सर्वजण वेडे आहोत. अगदी नवीन खेळाडू घडतायत. मग आपण पाहिलं तर अपकमिंग स्टार असतील, लिजेंड खेळाडू असतील, अगदी याच महाराष्ट्रानं याच रायगडानं अनेकशे खेळाडू घडवले, अनेकशे खेळाडू आपण पाहिले उंच स्तरावर जात असताना, उंचीवर जात असताना आजही त्यांचा आपण परफॉर्मन्स आणि खेळ पाहतोय. असा क्रिकेटचा खेळ अगदी आपण सर्वांच्या आवडीचा खेळ, सर्वांच्या मनातला खेळ हा तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु आव्हान आहे टोटल आता 18 चेंडू आणि मग त्यानंतर 26 धावेची गरज आहे. तोपर्यंत अगदी जशी मॅच सुरू होईल तसं आपण देऊया संधी डीजेला. आवाज ऐकूया सुमधुर गीत आमचे डीजे. अगदी पाहायला गेले तर 18 बॉल मध्ये 26 धावा काढायच्या आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे परंतु इथून विचार केला ना तर आत्मविश्वासानं खेळावं लागेल. विजयासाठी अगदी पाहायला गेलं तर नागाव संघाला देखील खेळणं फार महत्वाचं आहे कारण की ज्या पद्धतीनं धावा करण्यास अगदी पूर्णपणे स्ट्रगल त्यांनी केला त्याच पद्धतीनं चिरनेर संघाच्या फलंदाजांना देखील स्ट्रगल करण्यास भाग पाडतील का हे नागाव संघाचे गोलंदाज पाहणं इथून फार महत्वाचं असणार आहे. गोलंदाजी मार्कवर तुम्ही पाहताय जो पहिलं संघाचं नेतृत्व करेल रोहित पाटील अगदी पाहायला गेलं तर गोलंदाजीसाठी सज्ज होईल. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकलं जाईल. बघा अगदी आपण पाहताय 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे अगदी चिरनेर टीमसाठी. तुषारजी पोपरकर साहेबांच्या माध्यमातून षटकारांसाठी 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे ते जमा झालाय. चला जाऊया आपण मॅचच्या दिशेनं. 18 चेंडू आणि आता 26 धावा. दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट करत असताना खेळाडू आपण पाहताय साहिल चव्हाण आक्रमकता सिद्ध करतोय आणि इथून सांगतोय की आम्ही सुपर 4 मध्ये जाण्यासाठी तयार आहोत, सज्ज आहोत आणि हे सांगत असताना आलाय पहिला षटकार. षटकाराला पहिल्या चेंडूवर आपण पाहताय धावसंख्या 6 रन्स. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय रोहित पाटील. रोहितचा हा चेंडू आपण पाहताय बॅटची अतिल कडा पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र एक सिंगल आली. षटकार आणि त्यानंतर आलेली सिंगल. टोटल धावा आता 7 जोडल्या करायच्या, टोटल 26 आणि आता मात्र 7 जोडल्यानंतर आता 19 धावेची गरज आहे. अगदी परंतु या मैदानाचं वैशिष्ट्य देखील राहिल्या. जर पहिल्या दिवसाचं उदाहरण घेतलं तर 6 बॉल मध्ये 2 धावा डिफेन्स केल्या होत्या परंतु आता इथून नागाव संघाच्या गोलंदाज 26 धावा डिफेन्स करतील का, कारण की पहिल्याच बॉलवर षटकार खाल्ला परंतु कमबॅक चांगला राहिला या गोलंदाजाचं. नक्कीच इथून मात्र चांगला चेंडू हाताळलाय, फटका एक्झिक्यूट करू शकला नाही आणि त्यानंतर मात्र आपण पाहताय ऑफ ड्राईव्हचा फटका होता परंतु 30 यार्ड मध्ये अगदी सर्कल तुम्ही पाहताय
त्यामध्ये टिपला गेलाय झेल आणि इथून मात्र संपलाय. अगदी चेन्नई टीमचा खेळाडू पहिला ऋषी नारंगीकर याचा खेळ मात्र संपलाय. इथून नागाव संघ शिरकाव करण्याचा प्रयत्न करतात, कारण की आत्मविश्वास अगदी पाहायला गेलं तर गोलंदाजांना गमावलं नाहीये. अगदी त्याच मेहनतीनं त्याच जिद्दीनं मात्र गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतो, कारण की महत्वाची मॅच आहे. जरी बॅटिंग चांगली राहिली नाहीये परंतु गोलंदाजांना मॅच जिंकण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे आणि ते सिद्ध केले या गोलंदाजांना एक विकेट आपल्या नावावर करून. नक्कीच नक्कीच. आणि गुलशन जर पाहिले ना, जर या षटकामध्ये अजून एखाद दोन विकेट जर आल्या ना तर मॅच मध्ये वेगळं चित्र असेल. काय चेंडू आहे, काय चेंडू आहे बघा, लाजवाब. समोरून टर्न करतोय, स्किट करतोय, थोडासा टर्न करतोय, अगदी वेगळ्या शैलीनं चेंडूला हाताळतोय. आणि त्यानंतर रोहितचा हा चेंडू मात्र आलाय, हा डॉट पाहायला मिळेल. षटकार आल्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट आले, त्यानंतर प्रेशर थोडंसं वाढवण्याचं काम करतोय, क्रिएट करतोय प्रेशर डॉट नंतर. अक्रॉस द लाईन आडव्या पट्ट्यानं गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहिला. सीमेरेषेलगत क्षेत्ररक्षक आहे, अगदी अडवतोय. 2 धावा इकडून कंप्लीट झाल्या आणि या 2च्या बरोबरीनं बॅकअप आहे इथून मात्र एष्ट्यांच्या मागे आणि 2च्या मदतीनं धावसंख्या 9 धावा पाहायला मिळतील. 9 रन्स स्कोर कार्डवर जोडल्या जातात. 9 धावा तुम्हाला स्कोर कार्डवर पाहायला मिळतील. आणि मग आता मात्र टोटल 17 धावेची गरज आहे. 13 चेंडू आणि 17 धावा. समीकरण जर थोडंसं जड झालं, धावा कमी येणं, डॉट येणं, विकेट येणं, इथून मात्र अगदी गुलशन सांगू शकतो आपण की 9 धावा आल्यात. येणाऱ्या आता 12 चेंडू आणि 17 धावेची गरज आहे. आता जे षटक असेल ना, दुसरं षटक, त्या षटकावर सुद्धा बरंच काही निर्भर आहे. दोन्ही टीमसाठी खूप काही निर्भर असेल भवितव्य दोन्ही टीमचं. जर या षटकामध्ये कमी धावा आल्या, विकेट जर गेल्या, मग त्यानंतर थोडंसं प्रेशर जर क्रिएट झालं तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा नागाव संघाला पाहू शकाल. परंतु जे प्रेशर आता स्टार्टिंग पासून अगदी आपल्या बाजूनं घेऊ शकला नाही चिरनेर संघ, तशीच जर खेळी राहिली तर या मॅच मध्ये चिरनेर संघ सुद्धा फ्रंट फुटला पाहायला मिळेल. मॅचचा रिझल्ट काही असू द्या, सामना कुणीही जिंकू द्या गुलशन, परंतु विजय क्रिकेटचा होणार आहे. विजय युवा क्रांतीवीर चषकाचा आणि डीके ट्रॉफीचा इथून होताना पाहायला मिळणार आहे. अगदी 12 मध्ये 17 करायचे आहेत, परंतु हे फार महत्वाचा षटक असणार आहे. अगदी पाहायला गेलं तर भव्य नागाव संघाचा असेल किंवा चिरनेर संघाचा असेल, या षटकामध्ये असणार आहे. कारण की महत्वपूर्ण, जरी या ओव्हर मध्ये कमीत कमी धावा दिल्या गेल्या तर अगदी अंतिम ओव्हर पर्यंत ही मॅच प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. आणि कमी धावसंख्येची मॅच आहे, हाय व्होल्टेज होईल यात मात्र शंका नाहीये, परंतु केला यावेळेसला गॅप सिलेक्शन, इनसाइड आउटचा हा फटका, बॉल चाललाय सीमारेषा पलीकडे, आलाय चौकार. चला टॉस साठी संपर्क साधायचा आहे बघा. पहिली सेमीफायनल सुपर 4 मधील पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ज्यानं पहिल्या रात्रीमध्ये आपला चांगला खेळ केला तो जय मसोबा क्रिकेट संघ शिवकर, आणि त्यांच्या बरोबरीनं खेळणारा संघ दुसऱ्या रात्रीमध्ये ज्या संघाचा खेळ चांगला राहिला तो मात्र श्री स्वयंभू माऊली स्पोर्ट्स क्रिकेट संघ धाकटा खांदा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच संपर्क साधायचा. 10 चेंडू आणि आता मात्र 12 धावेची गरज आहे. 10 चेंडू आणि 12 धावेची गरज. चेंडू अगदी चांगला पाहायला मिळतोय, अगदी चांगल्या पद्धतीचा चेंडू होता. ऑफ स्टंपवर चेंडूला रिलीज करतोय, थोडासा खाली राहिला, लो राहिला आणि त्यानंतर मात्र बॅटवर घेऊ शकला नाही, प्रॉपर टायमिंग नाही, संपर्क जुळला नाही आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता. हा चेंडू शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, धोका निर्माण झाला असता, परंतु थ्रो तेवढा हवा तसा फास्ट आला नाही. त्यानंतर मात्र एक सिंगल. चला टॉस साठी बघा शिवकर टीम आणि धाकटा कांदा संघ. चला आपल्याला पहिला ऑफिशियल पुकार आहे, टॉस साठी लगेच संपर्क साधा. शिवकर टीम आणि धाकटा कांदा टीम, टॉस साठी आपण 1-2 मिनिटात आपण हजर राहायचं आहे.
हा व्होल्टेज मॅच अगदी तुम्ही पाहताय थोडस अगदी रंगत या मॅच मध्ये निर्माण झाल्या, परंतु पाहायला गेलं तर फ्रंट फुटवर अद्यापर्यंत चिरंजीव संघ बॅक फुटवर ढकलला जाईल का? यावेळीचा बॉल सुरेख राहिला, क्षेत्ररक्षक आहे परंतु झाले मिस फिल्डिंग. हे झेल फार महत्वाचं होतं. जरी झेल टिपले असते तर या मॅच मध्ये पाहायला गेलं तर नागाव संघ वर्चस्व गाजवू शकला असता. फार महत्वाचा झेल होता आणि त्या ठिकाणी घडलंय काय, झेल झाले ड्रॉप. नक्कीच फिल्डिंग डिपार्टमेंट थोडस अगदी आपण पाहिलं तर डिसाल पाहायला मिळालं. 7 चेंडू आणि 10 धावेची गरज आहे. 7 चेंडू आणि 10 धावेची गरज. हा चेंडू जर अगदी आपण पाहिला ना, डॉट जर आला तर या मॅच मध्ये आणखी चुरस पाहायला मिळेल. हा जर झेल टिपला असता तर आणखी काही वेगळे चित्र असतं. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना, फिल्डिंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे पार्ट क्रिकेट, आणि इथून मात्र एक सिंगल आली. सिंगलच्या बरोबरीने आता मात्र शेवटचे अंतिम 6 चेंडू आणि आता 9 धावेची गरज आहे. 6 बॉल्स रिमेनिंग रिक्वायर्ड रन्स आपण पाहिले तर 9 करायचे त्या मॅच मध्ये आता जिंकण्यासाठी महागणपती चिरणे टीमला. तर 9 धावा डिपेंड केल्या तर नागाव संघ या मॅच मध्ये अगदी जिंकू शकेल. परंतु चला टॉस साठी बघा, शिवकर टीम सुद्धा इथे आलेला आहे आणि धाकटा कांदा संघ आपण इथे आलेला आहात. आपल्याला आम्ही रिक्वेस्ट करतोय आपण टॉस साठी लगेच संपर्क साधा. चला अगदी चला स्पीडअप करा. नागाव संघ विनंती करतोय, कारण की अगदी पाहायला गेलं तर क्रुशियल मुवमेंट पर्यंत ही मॅच मात्र येऊन टेपल्या. कारण की अगदी पाहायला गेलं तर आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांची चरणभूमी आणि अगदी पाहायला गेलं तर कर्मभूमी हे आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडकेंचं शिरडोन नगरी तुम्ही पाहताय. इतिहास या गावाला लाभले, परंतु आता इथून ऐतिहासिक खेळी ती नागाव संघाला करावी लागेल. नक्कीच नक्कीच. इतिहास जर घडवायचा असेल तर तुम्हाला रात्रीच्या खेळामध्ये घाम गाळावा लागेल. अगदी घाम असा गाळावा लागेल की चांगला खेळ करणं, गोलंदाजी प्रॉपर करणं, त्यानंतर मग फिल्डिंग चांगलं करणं, जितक्या धावा कमी देता येतील त्या करणं आणि या मॅच मध्ये जिजान प्रयत्न करणं. आणि त्याचबरोबरीने 6 चेंडू आणि 9 धावेची गरज आहे. आणि याच्या विरोधात विचार केला तर चेन्नई टीम अगदी चांगला खेळ करत राहिला आहे, परंतु त्याच्या बरोबर जर विचार केला 9 धावा करायच्या म्हटलं तर एखादा मोठा फटका येणं महत्वाचं आहे. आणि ते होणार का? मॅच कोण जिंकेल, चिरनेर की नागाव, नागाव की चिरनेर? मग कोणता संघ सुपर 4 साठी क्वालिफाय होईल, कोणाला अगदी एका ट्रॉफीवर आपलं नाव कोरता येईल, त्यासाठी कोण पुढे जाईल, कोण पुढे सरकेल, हे मात्र हे 6 चेंडू सांगून जातील. मॅच अद्याप बॅलन्स, मॅच अद्याप संपलेलं नाहीये, कुणी जिंकला नाही आणि कुणी हरलेलं नाहीये. 6 बॉल्स 9 रन्स. हा चेंडू आपण पाहता अगदी खुलवट टप्प्याचा समोर खेळतोय. अगदी एक सिंगल प्राप्त केली आणि या सिंगलच्या बरोबरीने आता मात्र 5 चेंडू आणि आता 8 धावेची गरज आहे. चला धाकटा कांदा संघ, आपल्याला शेवटचा अंतिम पुकार आहे बघा. आम्हाला दिसताय तुम्ही कुठे आहात. जर आवाज आमचा पोहोचत नसेल तर आयोजक बघा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. तुम्ही समोर आहात आमच्या, आम्हाला दिसताय इथून. चला हाय व्होल्टेज मॅच तुम्ही पाहताय. जर अंतिम बॉल पर्यंत मॅच गेली तर अगदी दोन्ही संघाचं अस्तित्व पाहायला गेले तरी या षटकामध्ये जसं जसं डॉट बॉल पडतील तसं तसं प्रेशर अगदी पाहायला गेले तर चिरनेर संघावर नक्कीच येताना तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज, यावेळीच लापा सुरेख गोलंदाजी केली जाते, शिरकाव केला जाते या मॅच मध्ये. आणि इथून पाहिलं तर डॉट बॉल देखील येताना पाहायला मिळतो. जर अंतिम बॉल पर्यंत जरी मॅच घेतली तर अगदी पाहायला गेले तर नागाव संघ देखील विजय संपादित करून देऊ शकतो. हाय व्होल्टेज मॅच, चुरशीची लढत सध्याच्या स्थितीला. यावेळीसला मिस टायमिंग आहे, झेल टिपलं जाईल का? परंतु नाही, या फिल्डिंगनं चांगलं एफर्ट दाखवलं, परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्यात आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या पाहिलं तर जाऊन पोहोचेल टोटल 20 या धावसंख्येवर. इथून विचार केला ना तर 6 धाब्यांची गरज आहे. एक मोठा फटका आणि मॅच मात्र जिंकू शकतोय तो चिरनेर संघ. एक डॉट बॉल शिरकाव करू शकतोय तो नागाव संघ या मॅच मध्ये. परंतु काय घडेल हे पाहणं, याच्या नजरा अगदी पाहायला गेले तर पूर्णपणे या प्रेक्षकांचं नजर देखील या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज मॅच, चुरशीची लढत, रफ अँड टफ, डू अँड डाय. ज्या संघाचं मेहनत चांगला राहील त्याला मेहनतीचा फल ट्रॉफी स्वरूपात नक्कीच मिळणार आहे. चला स्पीडअप करा नागाव संघ.
बॉलर सज्ज, डॉट बॉल येईल का? यावेळीसला मिस टायमिंग आहे, झेल टिपलं जाईल का? यस, आले इथून कहाणीमध्ये ट्विस्ट. घेतले गेले झेल, शिरकाव केले नागाव संघानं. कारण की पहिल्याच मॅच मध्ये पाहिलं तर 10वा डिफेन्स करून विजय संपादित केलं होतं आणि त्याच्या अगेन्स्ट चिरनेर संघ थोडासा बॅक फुटला जाताना पाहायला मिळतोय. बिग 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 विकेट. मध्ये अगदी चुरशीची लढत देखील तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. चला स्पीडअप करायचा. चला टॉस साठी चला धाकटा कांदा टीम आणि शिवकर टीम चला टॉस करूया आपण. चला अजय. विजेता भोपी इन ऍक्शन. दोन चेंडू आणि शुभ असते टॉस. किती राहिलेत? 2 चेंडू आणि 6 धावेची गरज. 6 धावेची गरज. 4 षटक. 2 चेंडू आणि 6 धावेची गरज. अगदीच मॅच इथून अगदी पाहायला गेले तर रफ अँड टफ नक्कीच पाहायला मिळतोय. टॉस केला जातोय. विजयजी भोपी आपण पाहताय. मंगेशदादा वाकडीकर आमचे एकनाथ मामा आपण पाहतायत. आमचे दत्तात्रय मामा मुकादम्यान आपण पाहू शकाल. अगदी चांगले व्यक्तिमत्व. टॉस जिंकलाय कांदा टीमनं. धाकटा कांदा टीमनं टॉस जिंकलाय. मॅच मध्ये रोमांचक मोड. किती धावा येतील या चेंडूवर? अगदी पहा इथून सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि अंतिम बॉल पर्यंत देखील मॅच आली आहे. जर नागाव संघाचा खेळ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच नागाव साठी जोरदार ताल्या वाजवा मित्रांनो. बॅटिंग करत असताना धावा कमी काढल्या होत्या परंतु गोलंदाजी करत असताना धावा वाचवल्या सुद्धा. हे मेहनत आहे, हे क्रिकेट आहे आणि हे क्रिकेटवर असणारं प्रेम अगदी तुम्ही पाहताय. लाजवाब मॅच. 1 चेंडू आणि विजया करता गरज असणारे टोटल 5 धावेंची अस्तित्व खऱ्या अर्थानं या बॉलवर दोन्ही संघाचं मात्र टिकलं जाणार आहे. डॉट येईल तर एका ट्रॉफीचा हकदार नागाव संघ मात्र ठरणार आहे. जर 6 आला तर अगदी महागणपती चिरनेर संघ ट्रॉफीचा हकदार देखील ठरणार आहेत. परंतु काय घडेल? चला स्पीडअप करा विनंती करतोय. अगदी पाहायला गेले तर दोन्ही संघाच्या हृदयाचे ठोके आता इथून वाढताना जरूर तुम्ही पाहता. परंतु ग्राउंड मध्ये कोणी जायचं नाहीये. एक बॉलचा स्वागत आपण करूया टाळ्यांच्या कडकडात मध्ये. चला स्पीडअप करायचंय कारण की अगदी पाहायला गेलं तर रफ अँड टफ चुरशीची लढत. कंपल्सरी चेसिंग असणारे चिरनेर संघ याच्याकडे देखील आपण लक्ष द्या कारण की पाहायला गेलं तर 5 धावेंची गरज आहे. गोलंदाज सज्ज. 1 चेंडू आणि 5 धावेंची गरज. फुल टॉस बॉल. खराब प्रदर्शन. बॉल चाललाय सीमा रेषा पार. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. काय मॅच पाहायला मिळाली या ठिकाणी. 1 चेंडू गरज होती 5 धावेंची आणि गरज होती मोठ्या फटक्याची. तो फटका सजवला गेला फलंदाज विवेकच्या बॅट मधनं आणि आलाय विजय षटकार. 6 धावा आणि काय मॅच पाहायला मिळाली. व्हॉट अ मॅच रोहित. असं वाटलं होतं कुठेतरी नागाव संघ पुन्हा एकदा गोलंदाजीच्या उंबरठ्याच्या सामना जिंकतोय की काय. पण सुरेख फटका. दाखवलेला विश्वास रोहित. आपण देखील म्हणालेलं की या 2 धावा घ्यायला पाहिजे होत्या पण मला तर वाटतं ती 2 धावा न घेता आपल्या स्वतःवरती दाखवलेला विश्वास आणि तो विश्वास या ठिकाणी मात्र साध्य करत असताना स्वतःचा आत्मविश्वास काय करू शकतो या मॅच मध्ये दाखवून दिलं अगदी. परंतु ऑल द बेस्ट नागाव संघ. चांगला केली राहिलाय परंतु अंतिम बॉल जर फुल टॉस नसतं तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. निश्चितच परफॉर्मन्स नागाव संघाच्या जर सांगायचं झालं ना निश्चितच एक ठाणे जिल्ह्यातील आपण बघू शकतो नागाव संघ त्यानंतर या मैदानावरती खूप काही शिकून जायला भेटेल. मग आपली झालेली मिस